नमस्कार, मी समाजसेवक श्लोक पेंढारी। आजचा विषय असा आहे की अजित मुठे आणि सुनील तेलगुटे हे भूमाफियांसाठी लाचार झालेत का? कारण की काही दिवसांपहिले अजित मुठे आणि सुनील तेलगुटे यांना साडी घालून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आली होती, परंतु काही कारणाने ती व्हिडिओ लगेच डिलीट करण्यात आली। मग सुनील तेलगुटे आणि अजित मुठे उपायुक्त जे आहेत ते खरंच बांधकामांसाठी एवढे लाचार झालेत की भूमाफियांकडनं आर्थिक काही पाकिटांमुळे हे स्वतःचे लाचारपणा विकायला लागलेत का? मी वारंवार अजित मुठे यांची भेट घेतली, यांना प्रकरण सांगितलंय की साई रेसिडेन्सीमध्ये जे अनधिकृत बांधकामं झाले, गुरुचरणमध्ये जे अनधिकृत बांधकामं झाले, त्यानंतर आयशा कंपाऊंडमध्ये अनधिकृत बांधकामं झालेत, बेलकडीमधील कामनमधील बेलकडीमधली अनधिकृत अशी मोठमोठी अनधिकृत बांधकामं सांगितली, जी धुमाळनगरमध्ये अनधिकृत बांधकाम झालंय। अशा बांधकामांवरती त्यांना कारवाई करायला लक्ष नाही का? कुठेतरी यांना हप्ते येतात का या बांधकामांपासून? अजित मुठे साहेब, थोडी तरी लाज वाटू द्या। जर कोणी तुम्हाला साडी घालत असेल आणि तुम्ही काही बिल्डरांमुळे तुमचा स्वतःचा जे इमान जर तुम्ही विकत असाल ना, थोडा तुम्हाला तरी लाज वाटू द्या। आणि जर ती लाज असेल ना, तर लवकरात लवकर महापालिकेचा जो तुमचा पहिला रोल होता, जो आल्या आल्या तुम्ही ज्या तोडक कारवाया तुम्ही मोठ्या प्रमाणात चालू केलेल्या, ज्या आता तुम्ही थंडगार पडलेल्या आहेत, तर मोठमोठ्या कारवाया लवकरात लवकर चालू करा। हे असे तातूरमातूर कारणं देऊन त्या कारवाया टाळू नका, नाहीतर मलाच एक विशिष्ट प्रकारचं आंदोलन तुमच्या विरोधात करावं लागेल असं मला वाटते। आणि तुम्हाला त्याच्याने काय फरक पडत नाही असं मला तरी वाटते, कारण की तुम्ही मला एकदा दोनदा बोलले की आम्हाला आंदोलनाने फरक नाही पडत। मग साहेब, हे साड्या घालून तुम्हाला फिरायचं आहे का बिल्डरांच्या याच्यामध्ये, बिल्डरांचे पाकिटं घेऊन? तसं असेल तर आम्हाला तसं सांगा की बिल्डरांचे पाकिटं घेऊन आम्हाला साड्या घालून फिरायचंय। कृपया करून मी विनंती करतो साहेब, आपण लवकरात लवकर अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करावी। जय महाराष्ट्र।